अध्यक्ष महोदय मागणी होती आहे। अध्यक्ष महोदय या वर्तनावरूनच लक्षात येत आहे कर्जमाफीची आवश्यकता नाही आहे, केवळ राजकारण करायचं अध्यक्ष महोदय। अन्यथा शेतकऱ्यांबद्दल बोलतोय पण ऐकून घ्यायचं नाहीये त्यांना, केवळ राजकारण करायचं डोक्यामध्ये अध्यक्ष महोदय। पण अध्यक्ष महोदय त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ। अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे अध्यक्ष महोदय 1,34,00,000 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांपैकी 31 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज थकीत आहे आणि थकीत कर्जामुळे हे शेतकरी पुढच्या कर्जास पात्र होऊ शकत नाही। जोपर्यंत यांचं कर्ज अध्यक्ष महोदय हे स्थगित होत नाही, ते संपत नाही, त्यांच्या सातबाराचा बोजा कमी होत नाही, तोपर्यंत नवीन कर्जाकरता अध्यक्ष महोदय ते पात्र होऊ शकत नाही। आणि याकरता 30,500 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। राज्य सरकारची पूर्ण मानसिकता आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। या 31 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत केली पाहिजे, पण त्याच वेळी त्यांना नुसतं कर्ज त्यांचं माफ केलं आणि शेती क्षेत्रामध्ये आपण सुधार केला नाही तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती या ठिकाणी आहे। 2 वर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला निश्चित दिसतोय आणि कृषी विकासाचा दर हा अभूतपूर्व या ठिकाणी वाढलेला आहे, हे काल आपल्याला लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय एकीकडे या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्याला पुन्हा कर्जाच्या पद्धतीमध्ये परत आणायचं, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम ही त्याला पुन्हा उपलब्ध करून द्यायची, याकरता प्रयत्न करावा लागेल। पण त्याच वेळी अध्यक्ष महोदय आपल्याला स्पष्टपणे गुंतवणूक देखील करावी लागेल, कारण जसं आपण 31 लाख शेतकऱ्यांचा विचार करतोय तसंच जे उरलेले जवळजवळ अध्यक्ष महोदय 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत, त्यांचा देखील विचार हा या राज्याला निश्चितपणे करावा लागेल आणि त्यांच्याकरता देखील गुंतवणूक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणूनच एकीकडे यांना कर्जाच्या या फेऱ्यातनं बाहेर काढलं पाहिजे, त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, त्यांचा बोजा कमी झाला पाहिजे, त्यांना पुन्हा सिस्टीम मध्ये आणलं पाहिजे। याकरता जी निधीची आवश्यकता आहे याकरता केंद्र सरकारकडे आम्ही गेलो, केंद्र सरकारला आम्ही विनंती केली की त्या ठिकाणी केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी आणि या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याकरता केंद्र सरकारने आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं। माननीय वित्तमंत्री केंद्राचे अरुण जेटली साहेब त्या ठिकाणी होते, माननीय कृषी मंत्री भारत सरकारचे हे त्या ठिकाणी होते आणि अध्यक्ष महोदय अतिशय सकारात्मक चर्चा ही त्यांच्याशी या ठिकाणी आम्ही केली। त्यांनी देखील यात सांगितलं की शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता केंद्र सरकार देखील निश्चितपणे तयार आहे, केंद्र सरकार देखील सकारात्मक आहे। आम्ही त्यांना हे देखील सांगितलं की या संदर्भातला जे काही योजना ते तयार करतील त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील पूर्णपणे आपला आर्थिक हिस्सा उचलण्याकरता तयार आहे। आम्ही 100% केंद्र सरकारवर टाकत नाही आहोत, तर केंद्र सरकारने काही हिस्सा उचलावा, उरलेला हिस्सा हा राज्य सरकार आपल्या रिसोर्सेस मधनं देईल असं अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय केंद्र अतिशय सकारात्मक अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलंय। अध्यक्ष महोदय आपल्याला याची कल्पना आहे आणि विरोधी पक्षालाही कल्पना आहे की अशा प्रकारचा निर्णय हा एका दिवसात होत नाही, त्याकरता व्यवस्था उभ्या कराव्या लागतात। पण अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने विरोधी पक्षाला ही विनंती आहे, आज अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न हा देखील आहे की जे 70% शेतकरी जवळजवळ अध्यक्ष महोदय जे थकीत आहेत त्यांची कर्जमाफी होते आहे, मग भविष्यामध्ये आम्ही कर्ज थकीत केलं पाहिजे अशा प्रकारचा जर विचार त्यांच्या मनामध्ये आला तर आपली बँकिंग सिस्टीम उद्ध्वस्त होऊ शकते, आपल्या जिल्हा बँका उद्ध्वस्त होऊ शकतात। आणि म्हणून त्यांनाही मी आश्वस्त करणार आहे अध्यक्ष महोदय
की ज्यावेळी ही योजना थकीत शेतकऱ्यांकरता येईल त्यावेळी नियमित कर्ज भरणारे जे 70% शेतकरी आहेत यांचाही विचार हा केला जाईल आणि त्यांना फायदा मिळेल अशा प्रकारचा काही ना काही निर्णय केला जाईल. अन्यथा अध्यक्ष महोदय, हे जवळजवळ 70 लाखापासून 1 कोटीपर्यंत जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, जवळजवळ 20 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय जिल्हा बँक कर्ज 80%, 90% परत येतात. त्यांना देखील आपल्याला काही ना काही इन्सेंटिव्ह हा द्यावा लागेल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण नियमित कर्ज भरावं. आपल्यालाही राज्य सरकार मदत करेल. म्हणजे एकीकडे जो कर्जात बुडलेला शेतकरी आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू, त्याचा बोजा कमी करू, त्याला पुन्हा सिस्टीम मध्ये आणण्याकरता प्रयत्न करू. आणि दुसरीकडे अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं, सुजलाम सुफलाम करणं आणि तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही अध्यक्ष महोदय, हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. अध्यक्ष महोदय, माझी विरोधी पक्षालाही विनंती आहे की आता सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगता येणार नाही. शेवटी बजेट आहे, बजेटच्या दिवशी किती सांगितलं पाहिजे याचे काही निर्बंध आहेत. पण मला अपेक्षा आहे की आमचे अर्थमंत्री जे बजेट तयार करतील ते निश्चितपणे शेतकऱ्यांकरताच असेल. शेतकऱ्यांकरताच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय आपल्याला ज्या काही तरतुदी आहेत त्या पाहायला मिळतील. पण तो त्यांचा अधिकार आहे, तो कॅबिनेटचा अधिकार आहे आणि अध्यक्ष महोदय या सभागृहाच्या प्रिव्हिलेजचा अधिकार आहे. मी एकच गोष्ट यांना सांगतो अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी केवळ घोषणा देऊन आपण शेतकऱ्याचे कैवारी बनू शकत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 15 वर्षामध्ये आपण सरकारमध्ये असताना शेतकऱ्याची अवस्था काय झाली आहे हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि आता अध्यक्ष महोदय, केवळ राजकीय लाभाकरता अशा प्रकारे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही चाललंय, मी तुम्हाला आश्वस्त करतो हे राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील. आम्ही मागच्याही काळामध्ये प्रसंगी कर्ज काढलं, पण 8-8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय की या ठिकाणी खरे शेतकऱ्याचे कैवारी असाल तर शांतपणे हे बजेट ऐकून घ्या, शेतकऱ्यांचे विषय मांडा. या सभागृहाचा उपयोग हा शेतकऱ्यांकरता करा, केवळ राजकारणाकरता उपयोग करू नका, ही विनंती करतो. आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय, सभागृहाला मी आवाहन करतो, आज आपला अर्थसंकल्प आहे, 2 वाजता अर्थसंकल्प होणार आहे. शांतपणे संपूर्ण सभागृहाने हा अर्थसंकल्प ऐकून घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या सभागृहामध्ये व्हावेत अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं निवेदन संपवतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.